36 मीटर मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर मशीनचं लोकार्पण. शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, पालकमंत्री संजय शिरसाट यांचं आश्वासन. वाढत्या शहरीकरणामुळे शहरात उभ्या असलेल्या उंच इमारती आणि आगीच्या घटनांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 36 मीटर उंचीच्या मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर सेट खरेदी केले असून त्याचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला. छत्रपती संभाजीनगर शहराच्या शिरपेचात हा मानाचा तुरा ठरणार आहे. महानगरपालिका मुख्यालयात आयोजित या दिमाखदार सोहळ्याला पालकमंत्री संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. या आधुनिक वॉटर टॉवरमुळे आता 36 मीटर म्हणजे साधारण 10 ते 12 मजली इमारतीपर्यंत लागलेली आग विझवणं अग्निशमन दलाला सहज शक्य होणार आहे. यावेळी महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्षनेता अब्दुल समीर बिल्डर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तांत्रिकदृष्ट्या प्रगत असलेला संच महापालिकेच्या सेवेत दाखल झालाय. शहरातील अरुंद गल्ल्या आणि उंच इमारतीच्या ठिकाणी हे उपकरण अग्निशमन दलासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. 15 एप्रिल बुधवार रोजी हा सोहळा संपन्न झाला, त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत जे संभाजीनगरकरांच्या सुरक्षिततेमध्ये मोठी भर पडली आहे. या कार्यक्रमास महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, आयुक्त अमोल येडगे, विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद, गटनेते किशोर नागरे, शिंदेसेना, हाजी शेरखान, AIMIM, नगरसेविका कीर्ती शिंदे, हर्षदा शिरसाट, अनिता मानकापे तसेच सदस्य रशीद खान, सचिन खैरे, अब्दुल मतीन खान आदींसह महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रंजित पाटील, कल्पिता पिंपळे, मुख्य वित्त व लेखाधिकारी संतोष वाहुळे, शहर अभियंता संजय कोंबडे, उपायुक्त अंकुश पांढरे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, कार्यकारी अभियंता यांत्रिकी अमोल कुलकर्णी, वसंत भोये, संजय गोरे व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या महानगरपालिका क्षेत्रातले जेवढे गावठाण असतील, आता त्याची माहिती तुम्हाला मिळते. तुम्ही कलेक्टरच्या माध्यमातून तिथं सार्वजनिक ज्या उपयोगाचे करायचं काम करत असेल, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ती गावठाची जागा तुम्हाला महानगरपालिकेला मिळणार आहे. म्हणून ते कामाला सुरुवात करा. या महानगरपालिकेमध्ये बाकी सर्व चालत राहील, छोटे छोटे काम आपण करत राहू, परंतु या शहराला वैभवात वाढ कशी होईल यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. या ठिकाणी मी महानगरपालिकेमध्ये कधी येत नाही ना कधी आलो नाही, परंतु अशा चांगल्या कार्यक्रमाला मी निश्चित येत जाईल. म्हणजे काय फंडाई मार्गाने यायचंय मीच नारळ तुम्ही थोडासा फक्त मला थँक्स म्हणत जा, बस एवढंच काम करा. बाकी मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाहीये. मला एकच मानव द्यायचं आहे की आपल्या शहरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता असू नये. त्या रस्त्याबद्दल कोणी आपल्याला नाव ठेवता कामा नये. त्या पाण्याबद्दल आता काल जेव्हा पाणी आलं, आता लोकांच्या मनामध्ये कॉन्फिडन्स जागृत झालाय की होय पाणी आलं बाबा. आता पाणी नक्षत्रवाडीपर्यंत आलंय, तर काही लोक त्याच्यावर टीका करतील. नक्षत्रवाडीपर्यंत पाणी आलं नाही तर इथपर्यंत यायला काही 1-2 दिवसाचं काम आहे. टेक्निकल गोष्टी काही लोकांना माहित नसतं. ते म्हणजे नक्षत्रवाडीला आलंय ना, तर त्याच्या बाजूला पाणी द्यायला काय हरकत आहे आता. परंतु ह्या गोष्टी जोपर्यंत आपण लोकांना सांगत नाही की त्याची कंडिशन काय किंवा ते कसं वापरता येतं, या सगळ्या बारीक गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. आता पुन्हा सुद्धा आताही तुम्हाला सांगतो की हा एप्रिल आहे, मेच्या 15 तारखेपर्यंत आपला प्रयत्न आणखी पुन्हा टाक्यामध्ये पाणी चढवण्याचा आहे. म्हणजे विचार करा की आज 15 तारखेचा आणखी 1 महिन्याचा कालावधी हा जाणार आहे. त्याच्या मागचं कारणच सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत. म्हणून आता पाणी आलंय, लोकांना आता एवढी गॅरंटी निश्चित झालेली आहे की आता पाणी आपल्याला रोज मिळणार आहे. मी आयुक्त साहेबांना एक विनंती करणार आहे, तुमच्या बरोबर असलेली सगळी चांगली टीम आहे. तुम्ही जर निघणार, मी मुख्यमंत्र्यांना एकदा विचारलं, साहेब आयुक्त पाठवले कसे ते आम्हाला काही कळलं नाही. अरे आयुक्त लय चांगलं आहे, काम चांगलं करत असं त्यांचं प्रमाणपत्र आहे, ते सिद्ध करून दाखवा. कसं आयुक्त आले आणि आयुक्त गेलेत असं होता कामा नाही. तर आयुक्ताचं काम एवढं चांगलं असलं पाहिजे, दर्जेदार असलं पाहिजे की आम्हाला सुद्धा तुम्हाला आता आम्ही जसं जी श्रीकांतला थांबवण्यासाठी प्रयत्न करत होतो, तसा प्रयत्न तुमच्यासाठी आमच्याकडून झाला पाहिजे अशी आम्हाला अपेक्षा आहे. जे सत्य आहे ते सत्य आहे. या ठिकाणी तुम्ही प्रत्येक वेळेला जे काही या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक जेव्हा निवडून येतात त्या टायमाला त्यांच्याबद्दलचं ओपिनियन येणाऱ्या अधिकाऱ्याकडे वेगळ्या पद्धतीने सादर केलं जातं. जो असा आहे तो तसा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, या भानगडीशी काही घेणं देणं नाही.
परंतु सगळे नगरसेवक या शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करतील अशी अपेक्षा आम्हा सर्वांना आहे. आम जनतेला सुद्धा तीच अपेक्षा आहे. म्हणून समीरने एखादा स्टेटमेंट केलं म्हणून राजकारणामध्ये काही बदल झाला आणि आता काहीतरी गोंधळ उडेल असं समजण्याचं काही कारण नाही. समीर तेरे पिताजी मेरे साथ में काम करते थे बेटा, मेरे को सब मालूम है कैसे हथकंडे कब चलाना था, इसलिए तुम चिंता मत कर, तेरा ये उठने का टाइम है, थोड़ा सा स्लो मूव, अगर अच्छे तरीके से जाएगा तो ऊंचाई गाठेगा, नहीं तो कैसा जोर से भागेगा तो कहीं ना कहीं जसं काय म्हणतात वेग जास्त तिथं ऍक्सिडेंट जास्त, तर इतका वेग आपल्याला नकोय. आपण हळूहळू जाऊ. महानगरपालिका चांगली झाली पाहिजे. आयुक्तांना एकदम सूचना मी या ठिकाणी करणार आहे. ही महानगरपालिकेची बिल्डिंग मी सभागृह होतो तो समोरची कॅबिन माझी होती. आताही त्या पायऱ्या तशाच आहेत, तो पॅसेज तसाच आहे. आतलं फर्निचर फक्त थोडं बहुत काही चेंज झालं असेल तर मला माहित नाही. परंतु ही महानगरपालिकेची एक सुंदर इमारत बनण्यासाठी एक प्रयत्न केला होता. श्रीकांतने केला होता, तो हडकोच्या तिकडे केला होता, त्याचं काय झालं मला माहित नाही. पंचवटीच्या बाजूची असलेली जागा महानगरपालिकेची आहे, त्या जागेचा सुद्धा वापर करा. भविष्यामध्ये मला असं वाटतं की ही महानगरपालिकेची एक चांगली इमारत, वाढतं शहर पाहून ही इमारत पंचवटी सारख्या ठिकाणी जर भागात जर असेल, एक मोठी प्रशस्त बिल्डिंग त्या ठिकाणी असेल किंवा हेडक्वार्टर टाकायचं, जो चांगला स्पॉट असेल तुम्ही ते डिसाईड करा. आणि हे जे भाग आहे, खरं तर ह्या महानगरपालिका ग्रहण लागण्याचं कारण असं आहे की इथं सगळे मुद्दे गाडायचे. कब्रस्तानाचा हा भाग असल्यामुळं इथं ते सगळे आत्मे कधी कधी तुम्हाला दिसवतात आणि तुम्ही त्याच्यामुळे बेचैन होता असं माझा समज आहे. म्हणून याच्यातून आता मुक्ती आपल्याला पाहिजे असेल तर ही बिल्डिंग चांगल्या ठिकाणी करा. एक चांगलं शहर झालं पाहिजे, यासाठी ह्या आत्म्याला सुद्धा सुटका मिळेल आणि तुम्हालाही सुटका मिळेल. म्हणून चांगली बिल्डिंग झाली पाहिजे. फंड तुम्हाला पाहिजे असेल तेवढा देण्याची ताकद आमच्यात आहे. सरकार तुमच्या पाठीशी आहे, कधी चिंता करू नका. अनिल मकरे माझ्या बाजूला बसला होता, तुम्हाला सर्वांना कळालं असेल. स्टँडिंगचा चेअरमन असल्यामुळे त्याच्यामध्ये काय काय गुण असतात हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. म्हणून बसल्या बसल्या त्यांनी मला 20 कोटीची मागणी केली. किती छोटी मागणी केली, पटकन 20 कोटी रुपये. आणि लगेच सांगितलं की तिथं ड्रेनेज लाईन टाकायची आणि हे जे काही डिवायडर जे आहे, जे दगडी आपण बनवले तसे त्याचा संकल्प आहे शहरात बनवण्याचा. आणि चांगल्या कामासाठी निश्चित पैसा जास्त लागतो, पण तो ते दीर्घकाळ टिकतो. मी जिथं राहतो ना तिकडचं डिवायडर दगडीच बनवायला लागलो, तर काही लोक म्हणायला लागले आता मग मंत्रीच आहे त्याच्या घरासमोर तो असा डिवायडर बनवणारच आहे. अरे सगळ्या शहराच्या वैभवात आहे. माझं घर इतकं असेल तर शहर इतकं आहे का? परंतु चर्चा त्याची केली जाते. हे आपल्या लोकांची असलेली सवय, त्या सवयीकडे लक्ष देऊ नका. चांगलं काम करत असताना कोण काय बोलत यापेक्षा आपण किती चांगलं काम करून लोकांना रिझल्ट देऊ शकतो याकडे लक्ष द्या. आज मला इथं बोलवलं, त्या 2 गाड्या दिल्या. आणखीन तुमची काही निकड असेल, निकड अशी जी लोकांच्या लक्षात येईल आणि लोकांना ती दिसेल, या गाड्या आपण दिल्या. 16 कोटी रुपये दिले त्यात. या 16 कोटीच्या गाड्या या पूर्ण महाराष्ट्रामध्ये दुसरीकडे कुठं पाहायला मिळणार नाही. कोणत्याच महानगरपालिकेमध्ये नसणार आहे. पहिली ही महानगरपालिका असेल तिथे इतकी अद्ययावत यंत्रणा आहे. आणि म्हणून अशा काही कामं जे लोकांना दिसून येतील, लोकांच्या लक्षात राहतील, त्यासाठी निधी मागा. त्यासाठी मी पालकमंत्री जोपर्यंत आहे तोपर्यंत द्यायचा प्रयत्न करेल. त्याचं काही टेन्शन घेऊ नका. आपला दिल बडा आहे. पैसे आणखी छोटे जरी असले तर माझ्या पाठीशी सुद्धा मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. म्हणून थोडासा वशिला वर लावून आपण पैसे आणू शकतो. म्हणून त्याची चिंता तुम्ही करू नका. काम चांगलं करा. सर्व महापौरासहित सर्व नगरसेवकांना विनंती राहील, या शहराचं नाव आपल्याला एक उंचीवर घेऊन जायचंय. इंडस्ट्रीज येते, त्यासाठी ती उंची गाठण्यासाठी तुम्हाला अवश्य असेल ते मी सहकार्य करेन. तुमच्यातली सर्वांची एकता या टायमाला या शहराला पाहायला मिळू द्या, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा नियोजन समितीद्वारे प्राप्त निधीतून खरेदी केलेल्या 36 मीटर उंचीच्या मल्टी आर्टिक्युलिंग वॉटर टॉवर सेट मशिनरीच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब, मनपाचे उपमहापौर माननीय राजेंद्रजी झंजाळ, स्थायी समिती सभापती अनिलजी मकरिये, आयुक्त माननीय अमोलजी येडगे, विरोधी पक्षनेता समीरजी साजिद,
आणि इथे जमलेले सर्व 1991चा DP जो 20 वर्ष रखडला होता तो DP आणि जुन्या गावाचा 72चा जो 2002ला झालेला DP होता, ह्या दोन्ही एकत्रित DP जेव्हा मंजूर होऊन आला तेव्हाही या शहरातल्या नागरिकांना जिल्हा नियोजन समितीकडून देऊन आपण हा निधी दिला आणि निधीसोबतच आज प्रात्यक्षिक करताना जोरदार टाळ्या येऊ द्या एकदा. आणि प्रात्यक्षिक करताना हे पण चांगलं झालं की आज मनपाचं कंपाऊंड पण धुवून निघालं पूर्ण. त्याच्यामुळं मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. आता हाय रायझिंग बिल्ड तुम्ही इथं आले मनपाच्या मुख्यालयात, पालकमंत्री साहेब तुम्ही इथं आले तर त्याच्यामुळे आता तुम्हाला असं सोडता येणार नाही आम्हाला. तर जसं तुम्ही आता हाय रायझिंगची काळजी घेतली तशी आपण मंजूर केलेल्या गुंठेवारी भागात ह्या मोठ्या गाड्या काही जाऊ शकत नाहीयेत. तर ज्या छोट्या स्नॉर्केल आहेत त्या छोट्या स्नॉर्केलसाठी तुम्ही येत्या जिल्हा DPCच्या मीटिंगमध्ये आम्हाला एक 2-4 व्यवस्था तरी करून द्या की जेणेकरून या शहरामध्ये ते बॅलन्स होईल. हाय रायझिंगला तर आता वाचवू शकतो पण गुंठेवारीला आम्ही आता वाचवणं गाडी सुद्धा जात नाही त्याच्या आतमध्ये. त्या छोट्या स्नॉर्केल ज्या आहेत त्याच्या व्यवस्था जर आपण केली तर या शहराच्या एकंदर फायर ब्रिगेड विभागाला अतिशय ताकद मिळेल. त्यानंतर मला 2-3 गोष्टी आपल्याला निदर्शनास आणायचं आहे की ही महापालिका कालच WTP मध्ये पाणी आलं जवळपास 38.4 किलोमीटर जॅकवेल पासून सगळं क्रॉस करून ते पाणी आज WTP पर्यंत आले. या MGPच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयासानंतर हे पाणी आज WTP पर्यंत आलं. ही आपल्या शहराच्या विकासासाठी एक मोठी विकासाची नांदी आहे. आणि शेवटी जाता जाता साजिद भाई, समीर भाई, आपको एक विनंती कर रहा हूं की छत्रपती संभाजीनगर शहर जसं आपण म्हणतो यापुढं यशाकडे जायचे तसं यापुढं विकासाकडे जायचे. त्याच्यामुळे विकास कामामध्ये सगळ्या 115 नगरसेवकांनी, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा हे शहर आपलं आहे, आपण या मातीतले आहोत, आपण या मातीतच जाणार आहेत, तर या विकासाच्या कामामध्ये आपण सर्वतोपरी मदत केली पाहिजे. छोट्या गोष्टीसाठी ते पोल शिफ्टिंगच्या टेंडर सारखं आपण त्याला लांबवलं नाही पाहिजे. म्हणजे विकास DPC निधी देतोय आपण 6 वेळेस रिटेंडर करतोय असं नाही झालं पाहिजे. आपल्याला दुसऱ्या सगळ्या सरकारी यंत्रणा जेव्हा मदत करतात तर आपल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा अतिशय फास्टपणे त्याचा विनियोग केला पाहिजे असं मी माझं मत व्यक्त करतो. आणि शेवटी पालकमंत्री साहेबांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या शहराच्या विकासामध्ये आपलं योगदान अमूल्यपणे आपण देत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद. या मशिनरीचा उपयोग चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि निश्चितच अशा रोबोट सुद्धा आहे ज्या ठिकाणी मनुष्यबळ पोचू शकत नाही त्या ठिकाणी रोबोटच्या द्वारे आपण आग विझवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. फक्त आयुक्त साहेब एक विनंती यामध्ये, मागच्या वेळेस एक छावणी परिसरात आग लागल्यानंतर तिथं पाणी करायला गेलो होतो आणि अग्निशमनच्या आपल्या ड्रायव्हरला विचारलं की गाडी तिथपर्यंत पोहोचायला उशीर का झाला. तर त्याचं म्हणणं असं आहे की आपल्या गाडीनं लॉक केलेलं आहे, स्पीड लॉक केलेलं आहे कंपनीने. तर अग्निशमनच्या गाडीला स्पीड लॉक असू नये जेणेकरून वेगाने ते ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी पोहोचू शकेल. आणि या गाड्यामध्ये जर एखाद्या परिसरात मोठी आग लागली आणि अग्निशमनचं गाडी पोहोचल्यानंतर त्याच्यातलं पाणी जर संपलं तर नवीन टँकर येऊन त्याच्यात पाणी भरण्याची जी प्रक्रिया आहे त्याला फार वेळ जातो. त्याच्यामुळं एखादी यंत्रणा अशी सुद्धा केली पाहिजे की बाहेरच्या टँकरने जर पाणी आणलं तर ते जलद गतीने त्या अग्निशमनच्या गाडीमध्ये भरलं जाईल आणि निश्चितच त्यामुळं दिलासा या ठिकाणी अग्निशमन कर्मचाऱ्याला मिळणार आहे. मी परत एकदा पालकमंत्र्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. संख्येचा पावजर आणि एक रोबोट याच्या लोकार्पण सोहळ्याला व्यासपीठावरती उपस्थित माननीय पालकमंत्री महोदय, माननीय महापौर महोदय, माननीय उपमहापौर महोदय, माननीय सभापती महोदय, माननीय विरोधी पक्षनेता, उपस्थित सर्व सन्माननीय सभापती, सर्व नगरसेवक, उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, सर्वांच्या या कार्यक्रमाला मी स्वागत करतो. आणि सर्वप्रथम माननीय पालकमंत्री महोदयांचं आभार व्यक्त करतो महानगरपालिकेच्या वतीने की एवढी चांगली मोठी मशिनरी आपल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेला उपलब्ध करून दिली. याच्यामध्ये 36 मीटर उंचीच्या मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवरमुळे आपल्याला ज्या DPमध्ये ज्या आपल्याला परवानगी द्यायच्या आणि 22 मजली इमारतीला जी आपल्याला परवानगी मिळालेली आहे त्या
इमारतींची कामं आपल्याला करता येणार आहे. त्यामुळे शहराच्या विकासामध्ये आणि त्यासोबत उत्पन्नामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होण्यासाठी आपल्याला याची मदत होणार आहे. त्यासोबतच 14,000 लिटर क्षमतेचा वॉटर बाउझर जो दिलेला आहे आणि रोबोट जो दिलेला आहे, त्यामुळे आमच्या अग्निशमन दलाला एक स्ट्रेंथ त्यामुळे प्राप्त होणार आहे. आगीच्या घटनेमध्ये तात्काळ आगीचं निवारण करणं, त्यामध्ये जी काही आमच्या फायरमनला ज्या अडचणी होत्या, आता रोबोटच्या मदतीमुळे अगोदर आगीवरती नियंत्रण घेणं आणि नंतर फायरमननी त्या ठिकाणी एंट्री करून कमीत कमी वित्तहानी आणि जीवितहानी टाळण्यासाठी आपल्याला त्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे परत एकदा मी माननीय पालकमंत्री महोदयांचं महापालिकेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि एक चांगल्या पद्धतीचे निधी आपण महापालिकेला उपलब्ध करून दिला आणि माझा हा आता दुसराच आठवडा आहे. एवढा मोठ्या प्रमाणात निधी आपण आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. अशा पद्धतीचं सहकार्य आपण महापालिकेला आपण करावं आणि महापालिकेच्या माध्यमातून जो काही आपल्याकडून निधी दिला जाईल, जे काही आपल्याकडून मार्गदर्शन केलं जाईल, त्यातून चांगल्यात चांगलं काम महापालिकेकडून करण्याचा प्रयत्न केला जाईल. कालच आपलं पाणी पुरवठा योजनेचं पाणी आहे ते WTP पर्यंत पोहोचलेलं आहे आणि आता अग्निशमन वाहन सुद्धा महापालिकेला मिळालेलं आहे. म्हणजे एक चांगल्या पद्धतीची एक विकासाची सुरुवात आपली महानगरपालिकेची जी सुरू आहे ती चांगल्या टप्प्यावरती आहे. तर महापालिकेच्या प्रशासकीय प्रमुख म्हणून ही विकासाची गौडदौड आपल्या मार्गदर्शनाखाली माननीय महापौर महोदय, उपमहापौर महोदय, सर्व आमचे लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाखाली असे पुढे चालू ठेवण्याचं मी आपल्याला आश्वासित करतो आणि परत एकदा आपला आभार व्यक्त करून सर्व लोकप्रतिनिधींचा आभार व्यक्त करून इथे सांगतो. धन्यवाद. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.